नमस्कार मित्रांनो. इतिहासातले काही क्षण असे असतात ज्यांची सुरुवात एका विध्वंसातून होते आणि शेवट एका अद्भुत निर्मितीत. गझनीच्या महमूदानं सोमनाथ मंदिर फोडलं. इथं भारतीय इतिहासातील एक वेदनादायक घटना घडली. पण नेमकं याच वेळी एक दुसरा प्रवास सुरू झाला. एक असा प्रवास ज्यातून जन्म झाला भारताच्या सर्वात सुंदर सूर्य मंदिरांपैकी एक असलेल्या मोढेरा सूर्य मंदिराचा. हे मंदिर बांधलं गेलं ते सूर्याच्या अचूक दिशा निर्देशानुसार, अशा भूगोल, खगोलशास्त्र आणि स्थापत्य विज्ञानाच्या संगमातून, ज्याची कल्पना आजच्या तंत्रज्ञानालाही थक्क करते. गझनीचा महमूद सोमनाथ मंदिरावर तुटून पडला तेव्हा संपूर्ण प्रदेशात चिंतेचं सावट होतं. पण त्याच वेळी परमार राजांच्या मदतीनं उभा राहिला एक पराक्रमी राजा, सोळंकी घराण्याचा भीमदेव पहिला. राज्याची धुरा हातात घेताच त्याला त्या संकटाला सामोरं जावं लागलं आणि त्यानं पुढे जाऊन सोमनाथ मंदिर पुन्हा वैभवानं उभारलं. याच राजानं आपल्या काळात आणखी एक अप्रतिम रत्न घडवलं, मोढेरा सूर्य मंदिर. मेहसाणापासून साधारण 35-40 किलोमीटरवर असलेल्या मोढेरा गावातलं हे मंदिर म्हणजे प्राचीन भारतीय स्थापत्याची एक जिवंत गाथा आहे. दिरा मंडपात सापडलेल्या शिलालेखानुसार हे मंदिर विक्रम संवत 1083 म्हणजे 11व्या शतकाच्या सुरुवातीला बांधलं गेलं. हे मंदिर मरू गुर्जर शैलीत बांधलेलं असून त्याचे मुख्य भाग आहेत गर्भगृह, सभामंडप, बाहेरचा रंगमंडप आणि समोरचं भव्य सूर्यकुंड. मध्ययुगात परकीय आक्रमणामुळे गर्भगृहातील सूर्याची मुख्य मूर्ती नष्ट झाली आणि आजही गर्भगृह रिकामच आहे. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सांधार पद्धती. म्हणजे गर्भगृहाच्या आजूबाजूला आतूनच प्रदक्षिणा पथ आहे. इथं असलेल्या देवकोष्ठात सूर्याच्या विविध रूपांच्या सुंदर प्रतिमा कोरलेल्या दिसतात. हा रंगमंडप म्हणजे जणू काही दगडांमध्ये कोरलेलं संगीतच. वालुकाश्मातलं इतकं बारीक कोरीव काम की पाहताना श्वास थांबावा. प्रत्येक स्तंभावर रामायण, महाभारत, पुराणकथा यांचे प्रसंग जिवंत भासतात आणि वरच्या वितानात तर शिल्पांची एक वेगळीच दुनिया आहे. मंदिरात प्रवेश केला की सर्वप्रथम नजरेत भरतं ते म्हणजे सूर्यकुंड. चारही बाजूंनी 18-20 पायऱ्या उतरून खाली जायची व्यवस्था. कुंडाच्या तिन्ही बाजूंनी लहान देवकोष्ठांच्या रांगा. इंद्र, शिव, विष्णू, दुर्गा, पार्वती, सरस्वती अशा अनेक देवतांच्या सुंदर प्रतिमा इथं कोरलेल्या आहेत. मंदिराच्या हद्दीतून फिरताना दिसतात अधिष्ठान, मंडोबर, जंघा आणि कपोत. अधिष्ठानात गजथर, कीर्तिमुख थर कोरलेले आहेत. त्यावर युद्धदृश्य, समुद्रमंथन, राजप्रवास, शिकार अशा अनेक कथा जिवंत असतात. जंघा भागात 12 आदिती, अष्टदिक्पाल, अनेक देवदेवतांच्या आणि अप्सरांच्या मूर्ती आहेत. हे मंदिर सांगतं दगडांवर कोरलेली कथा ही किती जिवंत असू शकते. या शिल्पातील सगळ्यात हळवा भाग म्हणजे रामायणाच्या युद्धात इंद्रजित आणि लक्ष्मण यांचे युद्ध सुरू असताना अस्त्राचा आघात लक्ष्मणावर झाला. यानं ते बेशुद्ध पडले. हा प्रसंग इथं सुंदररित्या कोरलेला आहे. शिल्पाचं निरीक्षण केल्यास आपल्याला दिसतं की प्रभू रामांनी लक्ष्मणाला आपल्या मांडीवर घेतलेलं असून लक्ष्मण बेशुद्ध अवस्थेत आहे. आजूबाजूला सर्व वानरसेना चिंताक्रांत उभी आहे. यात एक वानर दुसऱ्या वानराची समजूत काढताना देखील दिसत आहे. जणू तो क्षण आपल्या डोळ्यासमोर घडतंय असं भासतं. सामान्यतः भारवाहक यक्षाचे मानवी चेहरे असतात, पण इथल्या शिल्पात यक्षाचा चेहराच वराह स्वरूपात आहे. स्थापत्यातील अशी दुर्मिळता भारतात क्वचितच दिसते. या मंदिराच्या पाठीमागं ज्वालांचे सुंदर कोरीव काम, पायाशी भग्न वाहन, ज्वालाच त्याची ओळख करून देते. वायुदेवतेच्या हाती अक्षमाला व पद्यपायाशी चपळ हरिण. हरिणाच्या कोरीव शिंगांवरूनही ही ओळख पटते. ही मूर्ती जणू क्षणात उडून जाईल असं वाटतं. दिक्पालांचा असा अप्रतिम दगडी समूह इतरत्र क्वचितच सापडेल. आणि इथल्या सूर्यमूर्ती म्हणजे तर आर्किटेक्चरचा शुद्ध सुवर्ण काळच. सूर्यमूर्ती ओळखताना काही गोष्टी ठरूनच आहेत. 7 घोड्यांचा रथ, हातात 2 कमळं, उषा, प्रत्युषा, दंड व पिंगळ सेवक आणि अरुण हा सारथी. हे सर्व सुंदररित्या कोरलेलं इथं अनेक ठिकाणी दिसतं. हे पाहताना जाणवतं की आपले पूर्वज केवळ शिल्पकार नव्हते तर ते कथाकार होते. मोढेरापासून फक्त 15-20 किलोमीटरवर आहे जागतिक वारसा स्थळ राणी की वाव. जमिनीखाली उतरत जाणारे 7 मजली दगडी सौंदर्य. दोन्ही तासांच्या अंतरावर
जागतिक वारसा शहर अहमदाबाद आणि मार्गात पडते 3500 वर्षे जुने तांब्याच्या व्यापाराचे केंद्र लोथल. ही सर्व स्थळं एकाच प्रवासात पाहता येतात. भारतीय इतिहासाचा प्रवास. या प्रवासात भारतीय इतिहासाचा प्रवाह डोळ्यांसमोर उलगडताना जाणवतो. मोढेराचा प्रवास म्हणजे भारतीय इतिहास, वारसा, स्थापत्य, पुरातत्व आणि संस्कृती यांचा त्रिवेणी संगम. भारताच्या स्थापत्य परंपरेचा हा असा अध्याय जो प्रत्येक भारतीयानं अनुभवायलाच हवा. काय मित्रांनो, कशी वाटली ही माहिती? अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेज तसंच इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा.